हॅलो. हॅलो. श्री हा स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई. बोला. खूप दिवसापासून मला फोन करायचा होता तुम्हाला. अच्छा. अनुभव सांगायचा होता मला. कुठून बोलता सांगायचं ताई? मी बार्शी तालुक्यापाशी एक खेड आहे बारकं. बरं बरं बरं. हा हा तिथनं बोलते. हा तुमचा अनुभव ऐकत असते ना सारखा. हा 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 हा. काय अनुभव ताई? तुम्ही कधीपासून आहेत आणि सेवेत? मी आता 4-5 वर्ष झाले. अच्छा अच्छा. हो. असं तुमचा अनुभव ऐकायचे ना मोबाईलवर. हा 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 एक वेळेस असंच मनात आलं. हा. म्हणलं स्वामी सगळ्यांचं ऐकतेत, माझंच ऐकत नाही. हा. हा. मी म्हणायचे ना माझं कधी ऐकतील, मी पण ताईंना माझा अनुभव शेअर करेल. हा पण हा. जेव्हा माझी इच्छा पूर्ण होईल तेव्हा करेल. बरोबर आहे बरोबर आहे. हो. हा. आमचे मिस्टर असे खूप प्यायचे असे दारू. अच्छा. हा खूप हा म्हणजे खूप प्यायचे. म्हणजे आधी नव्हती त्यांना सवय. हा हा. आता मग सवय लागली त्यांना दारू प्यायची. अरे. म्हणजे त्यांना असं काहीच म्हणजे असं कळतच नव्हतं. बायको, लेकरं अगो बाई. असं काहीच नाही. एवढे पेत होते. आणि अरे. आमचं असं कुटुंब म्हणजे 4 भावांचं कुटुंब आहे ना. हा 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 हा. खटला आहे. आणि त्याच्यात एकदम मोठी खटल्याचं मुलगी. घर आहे. हा हा. हो. हम्म. आणि मग ते असं ऐकतच नव्हते. असे खूप दारू प्यायचे. मग एक दिवस ते लई पिऊन आले आणि मग मी म्हणलं जाऊ दे म्हणलं, तुम्ही पेताय म्हणलं, तुम्हाला चांगलं सांगितलेलं पण कळत नाही, वाईट सांगितलेलं पण कळत नाही. हा माझं आणि माझ्या 3 लेकरांचं मी काहीही करणार नाही आता. हा 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 हा. मग खरंच माझ्याकडे असा पर्यायच नव्हता. त्यांना किती समजावून सांगितलं ना तरी काही ते ऐकतच नव्हते तशी. अगो बाई. हा. म्हणजे त्यांना कसं काय करावं आणि काय नाही म्हणजे ते कसलंच ऐकत नव्हते. लेकरं रडायचे, मी रडायचे, एवढे घरात भांडणं व्हायचे. हा हा खूप भांडणं पण व्हायची. हा. मग मी एक दिवस मग मी ठरवलंच लेकरांना म्हणलं आपण 2ला संध्याकाळी म्हणलं 12च्या गाडी रेल्वे येईन, आमच्या शेजारीच रेल्वे रोड आहे. अच्छा. हा हा हा. मग लेकरांना मी असं रडून रडून सांगितलं. म्हणलं तुम्ही मला फक्त घट्ट मिठी मारायची म्हणलं, आपण रेल्वे खाली आई जायचं. गं! बापरे! असं? हो. शिट असं कधीच असं बोलायचं नाही हो ताई. हो. मी खरंच एवढी कंटाळून गेलते ना माझ्या जीवनाला, खरंच लई. आई गं! मग ते लेकरं माझी अशी मोठी मोठी लग्नाला आलेली. मग ते लेकरं पण रडायचे. लेकरं पण म्हणले हो मम्मी आई आम्ही पण गं! तसंच करतो, आपण सगळे जास्त आडवे पडू म्हणले रेल्वे खाली. बापरे! मला तर शब्द पण ते म्हणजे ऐकवत नाही हो ताई. काय तुम्ही हो. झेललं असेल याचा अर्थ? खरंच म्हणजे एवढं का नाही खूप वादळ वारं आलतं ना माझ्या जीवनात. आई माझे गं! दीर मला म्हणायचे ना जा म्हणून इथनं. असं ते म्हणायचे. बाई तुम्ही गं! जावा म्हणायचे, घरात राहू नका. आई गं! माझी जाऊ पण असं सारखी म्हणायची मला जावा ना तुम्ही म्हणायची. अय्या! भाऊंला घेऊन जावा म्हणायची तुम्ही तिकडे कुठे तर जावा? सुखी राहतील. माझ्या 3 जावा आहेत मला, मी धरून 4 तर आहेत. कुठे जायला सांगायचे? म्हणजे जावा म्हणायचे तुम्ही घरातनं. अय्या! काय वाटतं का हो. यांना? हं. आणि माझे दीर पण म्हणायचे आम्ही कंटाळून गेलो म्हणायचे तुमच्या हं. टेन्शनमुळे, तुम्ही लेकरं बाळं घेऊन जावा म्हणायची. आमच्या हं. घरी नाही राहायचं म्हणायचे. कुठे जा म्हणायचे ते? कुठं पण तुमची तुम्ही जावा म्हणायची. हां, बाई गं! आणि हो. तुमच्या माहेरचे वगैरे कोण नव्हतं सपोर्ट? आई वडील पण वारले ना माझे. आई गं! आणि भाऊ वगैरे? एक भाऊ आहे पण ती भाऊजाई आमची बोलत आई नाही. गं! काय हो मुलीच्या जातीची हे होऊन जाते हो. हो. मी खूप एवढं म्हणून वादळ मुलगी वारं आलं पायावर तेव्हा. उभी पाहिजे. मग मी असा विचार केला, लेकरांना सांगितलं माझ्या जवळच झोपा. हं. आपण 12ची रेल्वे आली की आपण रुळावर जायचं म्हणलं. आणि लेकरांना म्हणलं फक्त तुम्ही मला घट्ट मिठी मारायची म्हणलं, आपण सगळेच आडवे पडू म्हणलं रेल्वे खाली. हं, 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 हं. तर लेकरं पण हो म्हणली. आणि स्वामींना एवढी बरोबर केली म्हणलं, स्वामी सगळ्या जगाचं तुम्ही ऐकता म्हणलं, माझंच हं. ऐकत नाही. हां. तुमचं खरंच जर तसं असलं तर तुम्ही आज नवीन जीवन माझ्या लेकरांना देतात. आणि हं. मला पण. हां. तर ताई ते 2 वाजता माझे मिस्टर उठले. हां. बॅग घेतली. ते हां. दारूचं नशेत होते बरं का. हां. मी त्यांना बडबड केली, ते झोपले आणि मी हां. पण लेकरांना घेऊन झोपले.
म्हणजे मी जागीच होते. मी 2 वाजेपर्यंत स्वामींना एवढी कळकळून विनंती केली ना हा. खूप. आणि मग त्यांना काही झालं काही माहिती. त्यांनी बॅग घेतली आणि निघून गेले. अच्छा. हा. म्हणजे असंच गेले ते. म्हणजे काही तुम्हाला सांगितलं त्रास नाही. द्यायचे का ते पिऊन आल्यावर? हां. ते पिऊन आल्यानंतर त्रास द्यायचे का तुम्हाला? हो. म्हणजे त्रास म्हणजे काहीच बोलत नव्हते. पण ते माझं का नाही डोकंच असं सणसण व्हायचं. हं. म्हणायचे लेक पोरी लग्नाला आल्यास. आई पोरींचं गं! कुठं जमत नाही एकतर. हां, 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 हां. मग पिऊन आल्यावर सगळा संसारच उद्ध्वस्त होतो की हो. रुपया देत नव्हते खरंय, असं. खरंय, खरंय. हां. केलेले काम तेवढं असं पिऊनच यायचे. बापरे! हां. मग 2 वाजता ते उठले आणि गेले. मग मला लागली काळजी. मी म्हणलं आता कुठं गेलेत पिण्याच्या नशेत आणि कुठं नाही. हं, हं. स्वामींना म्हणलं स्वामी आता तुम्हीच आहेत माझ्यासाठी. हां, हां. माझ्यासाठी सर्व वाटा बंद झाल्यात. फक्त तुम्हीच आता त्यांना काय चमत्कार घडवायचा तुमचं तुम्ही घडवा. हां. तर ताई ते इथनं गांगणापूरला गेली डायरेक्ट. ओह! अरे बापरे! हो. गांगणापूरला गेले. तिथं दत्त महाराजांचं त्यांनी दर्शन घेतलं. तिथून अक्कलकोटमध्ये आले. अच्छा. हां. आणि अक्कलकोटमध्ये दर्शन घेतलं आणि अक्कलकोटहून हं. सकाळी सकाळी लगे असे घरी आले. हां. हां. मग म्हणायला लागले माझं चुकलं. मी नाही आता पिणार. हां. असं तसं म्हणू लागले पुन्हा ते. हां, 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 हां. गाणगापूरला गेलतो, अक्कलकोटला गेलतो. मग मला काही खरंच वाटेना. हां, हां, मी हां. म्हणले काय पण म्हणत असतील. हां, हां. पण ते गेलते तिथंच. मग म्हणले आपण इंजेक्शन घेऊन येऊया डॉक्टरकडनं हां, हां. दारू सोडण्यासाठी. अच्छा. हां. हो. मग त्यांना मग 1 दिवसांनी मग इंजेक्शन दिलं. हां. मग त्याच्यावर आता 3 वर्ष झालं बघा. ही धोंड्याचाच महिना. हां, हां. त्याच्यावर ते कसलेच पिले नाहीत. अरे वाह! मग तेव्हापासून मग मी स्वामीची सेवा करू लागली. म्हणजे सेवा म्हणजे काही नाही फक्त त्यांचं नामस्मरण हां, हां. एवढंच. हां, हां. आणि मुलीचं पण माझ्या जमत नव्हतं ना असं. हां, मग बरोबर. मुलीचं पण जमलं. मुलीचं लग्न झालं. मग स्वामींनाच म्हणलं तुम्ही तिचे आई वडील मामा जे काही असेल ते तुम्ही येऊन तिच्या लग्नात आशीर्वाद देऊन जावा आणि हां, हां. शांततेनं लग्न होऊ द्या. हां, 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 हां. एकदम माझ्या मनासारखं लग्न होऊ द्या म्हणलं आनंदानं. आणि हां, हां. खरंच आहे तसंच झालं. अरे वाह! मग जावई हो. वगैरे छान आहेत? हो. चांगले आहेत ते जावई चांगले आहेत. फक्त एवढंच की स्वामींना सांगितलं होतं नोकरदार मुलगा मिळू द्या. आणि नोकरदारच होता म्हणजे पुण्याला त्यांना जॉब होती. हं. लग्न होईपर्यंत त्यांनी जॉब केला. लग्न झालं काय झालं काय माहिती जॉबच सोडून दिला. जाऊ द्या ताई. मग हो. काय करतात ते आता? शेती? आता त्यांचा ते कॅफे नसतो का आपला ह्याचा. हां, 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 हां. मग ते कॅफे चालवतात आता. अरे मग बिझनेस करतायत ना ताई, चांगली गोष्ट आहे ना. हो करतायत पण ते बिझनेसमध्ये पण त्यांना काही असं जास्त इन्कमच भेटत नाही ना. नाही कधी होईल ते. 300 होतं. होईल, होईल. ते पण होईल. हे बघा, हो. बिझनेस करणं फार मोठी गोष्ट आहे ताई. लगेच हां. सुरुवातीला काही सगळं मिळत नाही आपल्याला. हो ना. मग मी स्वामींना म्हणत असते, स्वामी तुम्ही त्या बाबतीत मला का धोका दिला? धोका नाही ताई, उलट ते प्रगतीचं लक्षण आहे. मग मी म्हणत प्रगतीचं असते लक्षण आहे तुम्ही ताई. त्यांचं तर होय एकदा ना. वाढलं ना तर कुठल्या कुठे जाईल. होय ना. तुमचं खरं होऊ द्या तेवढं. होणार, होणार ताई. अरे बिझनेसमध्ये उतरणं सोपी गोष्ट नाहीये ताई. हो ना. तेवढ्यासाठी मला खूप टेन्शन येतं. त्या मुलीचं पण नाही वाटतं बिलकुल माझं. टेन्शन घेऊ नका. ही चांगली गोष्ट आहे ताई. खूप तेवढ्यासाठी सुंदर आहे. नाही, नाही. त्यांना उलट सपोर्ट करा. स्वामींना म्हणा यांचा बिझनेस वाढू दे. कॅफे काय हो सोपी ना. गोष्ट आहे का ताई? हो. कॅफे हे चालवतात असे शिकलेल्या पिझ्झा. शिकलेल्या माणसाचंच काम आहे ना ते. हो. कोणी पण पिझ्झा, नाही करत ते बर्गर. अडाणी माणूस नाही करू शकत ते. हो. तेच बनवतात. ते स्वतःच बनवतात पिझ्झा, बर्गर असे. बापरे! मग ताई काय तुम्हाला त्याची किंमत नाहीये. फार मोठी अहो गोष्ट आहे ती. नाही पण तिथं कसं आहे त्यांनी असं आडबाजूला ते कॅफे टाकलंय ना त्याच्यामुळे त्यांचा धंदाच चालत नाही आता. चालेल, चालेल. होईल. स्वामींना प्रार्थना करा. ते तारक हो. मंत्राचं तीर्थ वगैरे असं हो हे सांगत असते ना मुलीला पण मी म्हणत असते सारखं तारक मंत्र म्हणत जा. त्याचं मुलगी तीर्थ शिकली आहे का असं तुमची? शिकलेली आहे का? नाही काहीच नाही. मग ताई तुमचे एवढे हाल झाले तर तुम्ही जागं व्हायला पाहिजे होतं. मुलांना होय शिकवायला ना. पाहिजे होतं चांगलं. होय ना. मग
खूप टेन्शन झालं पण स्वामींना तेवढ्यातनं तारलं आणि तेव्हापासून मी म्हणते माझा अनुभव शेअर करायचा पण काय हां. योगच आला नाही बघा आज योग आला. योग यावे लागतात. खरंय, खरंय. हो ना. आणि बघा ना त्यांनी 3 वर्ष कसली दारू पिली नाही आणि त्या दिवशी पिऊन आले. आता परत? हो, आत्ता 3 वर्षानंतर ह्याच महिन्यात 8 दिवसापूर्वी. मग तुम्ही मग अनुभव काय शेअर करायला पाहिजे होता ना ताई आतापर्यंत. हो, बघा ना मला काही सुचलंच नाही. मग मी स्वामींना म्हणलं स्वामी चूक झाली माझ्यापासून. 8 दिवस मी त्यांचं नामस्मरण करायचं ते केलंच नाही. माझ्या हम्म. टेन्शनमध्ये त्यांचं नामस्मरणच करायचं विसरून आता गेले. कसलं टेन्शन होतं तुम्हाला? असंच टेन्शन रोजचं घरातलं टेन्शन होतं म्हणून मी काय एवढ्यात त्यांचं 8 दिवस म्हणजे असं नावच त्यांचं तोंडापुढं जरी आले तरी असं सोडून द्यायचे असं. असं नाही ताई, स्वामींनी असं नाही खूप मोठा करायचं. अनुभव दिला बघा मला. हं, हं, मग हं, हं. स्वामींना म्हणलं स्वामी चुकलं माझ्याकडनं मला माफ करा. मी आता इथनं पुढे जोवर माझ्या श्वासात श्वास आहे हां, हां. तोपर्यंत 108 वेळा का होईना पण त्यांचं नाव घेत जाईल मी. हां, हां, हां. आणि त्या दिवशी मुलांचं सगळ्यांचं झालं का लग्न कार्य सगळे? कोणाचे नाही एका मुलीचं झालं, एक मुलगा, एक मुलगी आहे आणखीन. होऊन जाईल ते पण. हो. पण उगाच टेन्शन नाही घेत बसायचं त्या उगाचच. नाही, नाही. टेन्शन नाही घेत. तुम्हाला बोलले ते छान वाटायला लागलं. आणि जवळचं सगळं असं कोणतरी घरातलं भेटलं असं वातावरण ना वाटतं. ताई आनंदी ठेवायचं घरातलं वातावरण. हो. मग घरातलं वातावरण आनंदीच असतं. पण ते पिऊन यायचे ना, तर ते वातावरणच बिघडायचं असं आमचं. हं, 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 हं. होईल सगळं छान. हां? हो, विश्वास हो. करते हां ताई. हो, हो. हां? श्री चालेल. समर्थ ताई. हां. ते चालेल. ठेवू ताई? हां. आणि सेवा करत जा. हो, अनुभव हो. शेअर नाही करत जा. करते ना. हां? हो, हो. करते ना हां. आता. श्री स्वामी समर्थ. हो.